नमस्कार, मी वैष्णवी पवार तुमचं सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये अगदी मनापासून खूप खूप स्वागत करते. ताज्या ताज्या कैरीपासून अशी चटपटीत मसाला कँडी बघून नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटणार आहे. ही मसाला कैरी तुम्ही एकदा कधी बनवली तर नक्कीच तुम्ही 1 ते 1.5 वर्ष याचा आस्वाद घेऊ शकता. खायला म्हणाल तर एकच नंबर लागते. तर तुमच्याकडे उन्हाळ्याची सोय नसेल तर ही कँडी कशी सुकवायची हे सुद्धा मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर चला आजच्या सुपर टेस्टी रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी तुम्ही बघू शकता इथे मी मीडियम साईजचे 3 कच्च्या कैरी घेतलेल्या आहे. आता आपण काय करणार आहोत, त्याला स्वच्छ पाण्याने मी अगोदर धुवून घेतलेलं आहे. त्यानंतर चाकूच्या मदतीने आपण हे कैरीचे जे वरचे देठ आहे ते काढून घेणार आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता कटरच्या मदतीने आपल्याला याच्या वरची ही जी साल आहे ती सुद्धा काढून घ्यायची आहे. तर मंडळी व्हिडिओ जर आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेले नसेल तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. तर बघा मंडळी, अशा प्रकारे आपल्याला तिन्ही कैऱ्याचे वरचे साल काढून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी तिन्ही कैऱ्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे. आता आपण काय करणार आहोत, चाकूच्या मदतीने या प्रकारे आपल्याला हे कैरीचा जे पल्प आहे तो काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला या प्रकाराचे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे आहे. तर बघू शकता अशा प्रकारे मी याचे एकदम छान असे छोटे छोटे तुकडे करून घेत आहे. तर मंडळी तुम्ही बघू शकता थोड्याच टायमात अशा प्रकारे मी सर्व तुकडे बनवून रेडी केलेले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅन हलकासा गरम झाला की यात आपण घालणार आहोत 2 ग्लास पाणी. तर बघा 2 ग्लास पाणी टाकलं की याला थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. तर बघा आपल्या पाण्यामध्ये हलकेसे बबल्स यायला सुरुवात झालेली आहे. आता आपण हे जे कैरीचा गाभा कट करून घेतलेला होता तो सुद्धा आता आपण यात घालून घेणार आहोत आणि 5 ते 7 मिनिट आपल्याला याला एकदम छान असं शिजवून घ्यायचं आहे. तर बघा थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपले हे जे कैऱ्या आहेत ते एकदम छान अशा शिजलेल्या आहे. तुम्ही बघू शकता आणि एकदम छान अशा सॉफ्ट बनवून रेडी झालेल्या आहे. तर मंडळी आता आपण हे सर्व एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण चमच्याच्या मदतीने याला एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. आणि इकडे बघू शकता इथे मी एक साफसुथरं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. आता आपला हा जो पल्प आहे तो एकदम छान असा थंड झाला की लगेच आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर बघा अशा प्रकारे मी हा सर्व पल्प मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे. त्यानंतर आपण याला एकदम छान असं ग्राइंड करून घेणार आहोत. तोपर्यंत मी इथे गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे आणि इकडे बघा आपलं हे जे मिश्रण आहे याला एकदम छान असं मी ग्राइंड करून घेतलेलं आहे. आणि आपला जो पॅन आहे तो सुद्धा एकदम छान असा गरम झालेला आहे. आता आपण ही जी प्युरी आहे ही सर्व प्युरी या पॅनमध्ये काढून घेणार आहोत. तर बघा गॅसची फ्लेम आपल्याला मिडियमवरती ठेवायची आहे आणि त्यानंतरच आपल्याला ही प्युरी यात काढायची आहे. आता आपण यात लगभग 2 वाट्या साखर घालणार आहोत. साखरेची क्वांटिटी तुम्ही तुमच्या टेस्टच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. आता गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. थोड्याच टायमात तुम्ही बघू शकता आपलं हे जे मिश्रण आहे याला हलकीशी उकळी आलेली आहे. तर बघा अशा प्रकारे यात बबल्स येत आहे. त्यानंतर मी यात थोडासा रेड फूड कलर ॲड केलेला आहे. रेड फूड कलर ॲड केला की आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा जोपर्यंत आपला हा जो कलर एकदम छान असा मिक्स होत नाही तोपर्यंत आपल्याला याला या प्रकारे एकाच डायरेक्शनने हलवत राहायचं आहे. तर बघा अशा प्रकारे आपल्याला याला एकदम छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा हे एकदम छान असं मिक्स झालं की आता आपण थोडंसं मीठ घालणार आहोत. मीठ तुम्ही तुमच्या चवीनुसार क्वांटिटी कमी जास्त करू शकता. आणि बघा मीठ घातलं की पुन्हा एकदा आपण याला एकदम छान असं मिक्स करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं बनवून रेडी झालेलं आहे. तुम्ही बघू शकता आणि तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं थिक बनवून रेडी झालेलं आहे. आणि हळूहळू आपला हा जो पॅन आहे याला सुद्धा हे सोडायला सुरुवात झालेली आहे. आता आपण याला आणखी 1 मिनिट एकदम छान असं कुक करून घेणार आहोत. तर बघा अशा प्रकारे आता बघा लगभग 1 मिनिट झालेला आहे. आणि बघा आपलं हे जे मिश्रण आहे ते एकदम छान असं सेट झालेलं आहे. आणि इथे बघा इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्याला एकदम छान असं ऑइल लावून घेतलेलं आहे. त्यानंतर आपलं ही जे पेस्ट आहे ही सर्व पेस्ट आपण ह्या ताटामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी ही जी सर्व पेस्ट आहे ती घालून घेतलेली आहे. आता आपण हाताच्या मदतीने या प्रकारे ताटामध्ये ही सर्व पेस्ट फैलवून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी याला एकदम छान असं सेट करून घेतलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, हे जे मिश्रण आहे याला 1 ते 2 दिवस असंच बाहेर उन्हामध्ये सुकायला ठेवणार आहोत. तर बघा मी 1 दिवसच ठेवलेला आहे. आता तुम्ही बघू शकता हे एकदम छान असं सुकलेलं आहे. अजून थोडेसे सुकायचं बाकी होतं. पण बघा या प्रकारे मी याला ही जी पोळी आहे ती बघा एकदम इझिली निघते. तर बघा अशा प्रकारे आपल्याला ही जी
पोळी आहे ती काढून घ्यायची आहे. आता आपण काय करणार आहोत, याला एका दुसऱ्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करणार आहोत. तर बघा अशा प्रकारे मी ही सर्व जी पोळी आहे आंब्याची ती काढून घेतलेली आहे. आणि इथे बघा एक व्हाईट कलरचं मी पात्र घेतलेलं आहे, यात आपण या प्रकारे काढून घेणार आहोत. आता आपल्याला काय करायचं आहे, नाईफच्या मदतीने याला कट करायचं आहे. आता आपल्याला ही जी कँडी आहे ज्या पण शेपमध्ये आपल्याला बनवायची आहे त्या शेपमध्ये आपण याला कट करून घेणार आहोत. तर बघा या प्रकारे मी याला लंबेवाले स्लाइसमध्ये कट करत आहे. तुम्हाला ज्या शेपमध्ये करायचं असेल तुम्ही त्या शेपमध्ये करू शकता. तर बघा किती इझिली ही कट होत आहे. तर बघू शकता मंडळी आपली सुपर टेस्टी कँडी बनवून रेडी झालेली आहे. सो गाईज तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओच्या खाली लाईक बटनवर क्लिक करा आणि सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.